लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायची नसते, हेच ध्येय मनाशी बाळगून नंदुरघाट, तालुका केज, जिल्हा बीड येथील सौ अंजू अशोक कोकणे यांनी आपला मुरकुल पॅकिंग व मेकिंगचा व्यवसाय उमेद अभियानाच्या साथीने सुरू केला. तर जाणून घेऊयात त्यांच्या ह्या व्यवसायाबद्दल. माझं 1993 ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 5 जण आहेत माझे, दीर धरून 5 जण. तर मी सगळ्यात मोठी आहे. मी त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे माझा नवरा आणि आम्ही अगोदर सुरुवातीला परिस्थिती नाजूक असल्यामुळे मालकाने काय केलं, सिमेंटच्या पिशव्या मोकळ्या असतात का, ते शिवण्यासाठी आणल्या. मग ते पिशव्या सुरुवातीला आम्ही शिवल्या. तर ती पिशवी आम्हाला 2 रुपयाला विकल्या जायची आमची पिशवी. ते पिशव्या शिवण्यावर आमचा उदरनिर्वाह होऊ लागला. नंतर एक दीर माझा शिकला. मग त्याला नोकरीसाठी पैसे नव्हते आम्हाला, तेव्हा गट नव्हते, काही नव्हते. तेव्हा आम्हाला पोस्टात भरण्यासाठी आम्हाला 20,000 भरण्यासाठी 10% घ्यावे लागले, आमची परिस्थिती नसताना. आता तरी हे आहे घर, तेव्हा तर आमचं कुडाचं घर होतं. त्या दिराला पैसे भरले तर दिराने आम्हाला परत वापस पैसे दिले नाही. मोठं कुटुंब असलं तरी गरजा भागत नव्हत्या. दिराला नोकरी लावली, तो काय आम्हाला आधार देत नव्हता, अजिबात आधार दिला नाही त्याने आम्हाला कशाचाच. असं करता करता आम्ही कर्जबाजारी झालो. इतकी परिस्थिती माझी नाजूक झाली की मला अजिबात हेच नव्हतं, पैसा तर नव्हता. व्यापारी आमच्या घरी यायला लागले. घरातील कर्जबाजारीपणा आणि त्यातच येणाऱ्या असंख्य अडचणी ह्यांमुळे खचलेले असताना त्यांच्या आयुष्यात उमेद अभियान हे नवीन आशेचं किरण घेऊन आलं. 2017 वर्धिनी आल्या आमच्या गावामध्ये. वर्धिनी आल्या तर मग असेच घरोघरी जाऊन त्या विचारित होत्या, आम्हाला गट तयार करायचे. सुरुवातीला आम्ही 25 रुपये आठवड्याला भरले पैसे. 10 जणी आम्ही महिला जमा केल्या, गट तयार केला. 2017ला गट तयार झाल्यानंतर आमचा अंतर्गत व्यवहार सुरू झाला. नंतर आम्हाला फिरता निधी म्हणून 15,000 रुपये मिळाले. माझ्या 10 महिलांना विचारून मला व्यवसायासाठी मला पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी मला पैसे, त्यातला निम्म पैसे दिले मला. नंतर आम्हाला CI मधून 60,000 रुपये मिळाले. सगळ्या महिलांनी पण 60,000 रुपये मला एकटीला दिले. मी आणखीन काही पैसे गोळा करून ही मशीन घेतली मी. आणि माल आणायला, कच्चा माल आणण्यासाठी आमच्याजवळ पैसे नव्हते. तर 8,000 रुपयाची रद्दी आम्हाला ह्या जीवन प्रगती शाळेमधून भेटली. आम्ही रद्दी गोळा केली म्हणजे शाळेची. ती 8,000 रुपयाची रद्दी मालकाने बीडला नेऊन विकली. येताना त्यांनी त्याचा कच्चा माल घेऊन आले. आमचा व्यवसाय कसा तरी सुरू केला. अनेक अडचणींना सामोरे जात तारेवरची कसरत करत ताईंनी आपला व्यवसाय निर्माण केला. त्यात त्यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ लाभली. माझ्याकडं हे बघा, शेंगदाणे आहे, फुटाणे आहे, वाटाणे आहे, पॉपकॉर्न आहे, मुरकुलचे सगळे प्रकार आहेत. मुरकुलची बारकी चक्री आहे, बारकं मुरकुल आहे, मोठं मुरकुल आहे, पापडी आहे, परत आणखीन दोडका आहे. असे भरपूर प्रकार आहेत. उमेद अभियानाने दिलेल्या उमेदमुळे आज त्यांना त्यांच्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत आहे. धंदा हा उमेदच्या माध्यमातून सुरू झाला आणि खरंच त्या उमेदमुळेच खरंच मला सुद्धा उमेद आली धंदा करण्याची. आणि कसं करायचं आणि ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये कसं टिकायचं हे सुद्धा त्यांनीच मला शिकून दिलं. ते त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. उमेदचे माझे खूप खूप धन्यवाद आहे. त्यांच्यामुळं मी आत्तापर्यंत ह्या पदाला आले.